नमस्कार मित्रांनो, आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी आज आलो शेताकडे. पेरणी झालेली आहेत, तेच बघा आलो. आपले नाही आपले बघू आपण आता. शकता मित्रांनो, वापले थोडं थोडं ते आपण बैलावर पेरलेलं आहे. मागील व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, बैलावर पेर चालू होती त्या दिवशी. आज आपले 4-5 दिवस झाले पेरून. हे बघू शकता किती सुंदर असं तास वापलेला आहे. आपण खाली जाऊ. आपले खाली पण 2-3 तुकडे आहेत, तिकडे बघू आपण. वापले नाही वापले. मस्त वातावरण झालेलं आहे, बारीक बारीक पाऊस होतोय. हे बघू शकता, इथं पण वापत आहे बी. तुम्हाला दाखवतो मी, जरा उकरून दाखवतो. हे बघा, हे असे वापता. हे अंकुरित झाले बी. आता 2-4 दिवसामध्ये येईल वरी. हे पेरलेलं आहे मूग खाण्यासाठी. शेंगा, मुगाची डाळ होती. आता पित्तासाठी खूप चांगली असतात. पित्तासाठी तुरीची डाळ खाऊ नये म्हणतात, त्यामुळे मुगाची डाळ खातात. त्यामुळे हे मूग घातलेलं आहे ते आम्ही. हे पण आपलंच आहे पूर्ण. मस्त असा बारीक बारीक पाऊस येतोय. इकडे पण तुकडं आहे आपलं. हे पण आपलंच आहे शेत. आपण खाली जाऊ आता. खाली एक तुकडं आहे आपलं. खाली कसं झाले बघून येऊ. बघू शकता तुम्ही किती मस्त शेत दिसतंय आणि वरून पाऊस चालू आहे. बघा, मी शेताकडे आलोय. नंबर 1 वापत आहे. त्यात पाऊस चालू झालाय मोठा लट. चला, आपलं हे शेड आहे. आपण जाऊ आता शेड मध्ये बसू जाऊन. तुम्ही माझ्या मागे बघत असाल शेड. हे आमच्या चुलत्या काकाचं शेड आहे. हे पण शेड मीच मारलेलं आहे, बघू शकता. बघू शकता मित्रांनो, हे हरणाची आणि मोराची करामत आहे. हे पूर्ण खाल्लेलं आहे. हे असं राहतं, पुन्हा वाढत नाही. कुठेही गेलं तर शेतकऱ्याचे नुकसानच आहे. आता मी निघालो घराकडे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा आणि असाच भरभरून आपला प्यार द्या.